जोगी हिंदी शिक्षिका शरण बसवेश्वर उच्च माध्यमिक पाठशाला चित्रहಳ್ಳಿ ಹೊಳಲ್ಕೆರೆ तालुका चित्रदुर्ग जिला। बच्चों, आज हम हिंदी वल्लरी तृतीय भाषा हिंदी 9वीं कक्षा का गद्य पाठ भीम और राक्षस, इस पाठ को हम जानकारी प्राप्त करेंगे। तो हम सबसे पहले विष्णु प्रभाकर जी का परिचय यानी इस पाठ के लेखक का संक्षिप्त परिचय जानेंगे। तो क्या है देखेंगे, यहाँ पर विष्णु लेखक कौन है? विष्णु प्रभाकर हैं। तो इनका परिचय में हम क्या जान सकते हैं? इनका जन्म कब हुआ? इनका जन्म कब हुआ? यहाँ पर प्रसिद्ध रेडियो नाटककार श्री विष्णु प्रभाकर 1912 ಅಂದ್ರೆ ಇವರ ಜನ್ಮ 1912ರಲ್ಲಿ ಆಗುತ್ತೆ। ಯಾರು? ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್ ಅವರು। ಯಾರಿವರು? ಲೇಖಕರು। ಯಾವ ಪಾಠದ ಲೇಖಕರು? भीम और राक्षस, इस एकांकी के लेखक हैं। कौन? विष्णु प्रभाकर। तो इनका जन्म 1912 को हुआ। तो कहाँ पर हुआ? स्थल कौन सा है हम देखते हैं। तो वह मीरापुर जिले के मुजफ्फरनगर उत्तर प्रदेश में हुआ। मीरापुर जिला मुजफ्फरनगर के यूपी यानी उत्तर प्रदेश में इनका जन्म हुआ। तो आपके प्रसिद्ध एकांकी संग्रह है, यानी इनकी एकांकियों का नाम इधर मैंने नहीं लिखा है, कहते जाती हूँ, आप लिखते जाइए। तो कौन कौन से हैं? प्रकाश और परछाइयाँ, एक है प्रकाश और परछाइयाँ, ऊंचा पर्वत, दूसरा है ऊंचा पर्वत, गहरा सागर, माँ का बेटा, इंसान और अन्य एकांकी, अशोक तथा अन्य एकांकी, माँ बाप आदि। इनके एकांकी के जो नाम हैं इतने सारे, प्रकाश और परछाइयाँ, ऊंचा पर्वत, गहरा सागर, माँ का बेटा, इंसान और अन्य एकांकी, अशोक तथा अन्य एकांकी, माँ बाप आदि, इतने एकांकी है। सोवियत लैंड पुरस्कार से सम्मानित आपने 60 से अधिक पुस्तकों के एवं अनेक पत्र पत्रिकाओं के संपादन में भी योगदान दिया है। आवारा मसीहा आपकी प्रसिद्ध जीवनी है। इವರು ಬರೆದಂತಹ ಜೀವನಿ ಯಾವುದು? ಆವಾರ ಮಸೀಹಾ। ಇದು ತುಂಬಾ प्रसिद्धवाद जीवनियाಗಿದೆ। जीवनी के बारे में मैंने कहा है, जो खुद के जीवन के बारे में लिखते हैं तो वह आत्मकथा है, दूसरों के जीवन के बारे में जो लिखते हैं वह जीवनी है। जो इन्होंने एक जीवनी लिखा है उसका नाम है क्या है? आवारा मसीहा। इसके साथ साथ हम लोगों ने उनके एकांकी संग्रह के नाम भी सुना। तो आपके ಉಪನ್ಯಾಸ यानी ಕಾದಂಬರಿಗಳು ಯಾವಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅರ್ಧನಾರೀಶ್ವರ್, ಇದಕ್ಕೆ ಕೇಂದ್ರ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿ ದ್ವಾರ ಪುರಸ್ಕೃತ, ಇದಕ್ಕೆ ಕೇಂದ್ರ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿಯಿಂದ ಪುರಸ್ಕಾರಗೊಂಡಿದೆ। ಯಾವುದು? ಅರ್ಧನಾರೀಶ್ವರ್ ಅನ್ನುವಂತಹ ಕಾದಂಬರಿ। ಕಾದಂಬರಿಗೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಏನಂತ ಕರೀತಾರೆ? ಉಪನ್ಯಾಸ ಅಂತ ಕರೀತಾರೆ। तो तट के बंधन, निशिकांता, उसके बाद स्वर्णमयी व दादा की कचहरी कहानी संग्रह है। धरती अब भी घूम रही है, मेरी प्रिय कहानियाँ, उसके बाद संघर्ष के बाद आदि और अंत, ये सभी कहानियों के संग्रह का नाम है। इतनी सारी रचनाओं को ये हिंदी साहित्य को दिए हैं। तो हिंदी साहित्य में इनका
बहुत बड़ा योगदान हमें दिखाई देता है. ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ನೋಡಿಲ್ಲ, ಏನ್ ಹೇಳಿ, ಏಕಾಂಗಿ ಸಂಗ್ರಹಗಳ ಒಂದು ಗುಚ್ಛವನ್ನೇ ನೋಡಿದ್ವಿ. उसके बाद ಒಂದು ಉಪನ್ಯಾಸ ಅದು ನೋಡಿದ್ವಿ, ಅರ್ಧನಾರೀಶ್ವರ ಅಂತ. उसके बाद ಜೀವನಿ, ಅವರದು ಪ್ರಸಿದ್ಧ ಜೀವನಿ ಯಾವುದು ಅಂದ್ರೆ आवार मसीहा ಅಂತ ಗೊತ್ತಾಯ್ತು. उसके बाद कहानी संग्रहों के नाम भी मैंने इधर पढ़ा. ये सभी एक लिस्ट बनाकर याद रखिए. तो बच्चों, इतना संक्षिप्त परिचय है इनके बारे में. विष्णु प्रभाकर जी के बारे में हमने देखा. यहाँ पर कुछ शब्दार्थ हैं, मैं पाठ पढ़ाते पढ़ाते उनके आगे के भाग में, जो अगले भाग में लिखते जाती हूँ. सिर्फ 2-4 मैंने इधर लिखा है. पाठ पढ़ाते समय भी मैं कहते जाती हूँ, तो तब आपको उसका हिंदी अर्थ और कन्नड़ अर्थ दोनों को लिखना पड़ता है. विपदा यानी मुसीबत, संकष्ट, विपत्तु ಅಂತ ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಿ. उसके बाद ರಂಜಾನ ಅಂತ ಹೇಳಿ, ರಂಜಾನ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮಗ್ನ ಹೋನ, ತಲ್ಲೀನನಾಗುವುದು, ಅದರಲ್ಲೇ ಮುಳುಗೋಗುವುದು. तो उसके बाद ಪಹೇಲಿಯಾ ಮುಜಾನ ಅಂತಿದೆ, ಒಗಟಿನ ರೂಪದಲ್ಲಿ ಹೇಳೋದು. ಅದನ್ನ घुमाओ फिरा की बात ಅಂದ್ರೆ ತಿರುಗಿಸಿ ಮಿರುಗಿಸಿ ಹೇಳೋದು. ಅದೇ ವಿಷಯ ಹೇಳಬೇಕಾಗಿರುತ್ತೆ, ಬಟ್ ಅದನ್ನ ಒಗಟಿನ ರೂಪದಲ್ಲಿ ಹೇಳೋದು. उसके बाद रखवाली का अर्थ होता है पहरेदारी करना, ಕಾಯುವಿಕೆ, ಪಹರೆ ಕಾಯುವುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಅದು. ಜೀವನಿ ಅಂತ ಹೇಳಿ, ಜೀವನಿ ಶಬ್ದ ಅಂದ್ರೆ आवार मसीहा ಬಗ್ಗೆ ಬರುವಾಗ ಬರೆದಿರುತ್ತೆ. ಈ ತರಹ ಕೆಲವೊಂದು ಶಬ್ದಾರ್ಥಗಳನ್ನ ನಾನಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದೇನೆ. उसके साथ साथ ಇವರ ಜನ್ಮ ಎಷ್ಟರಲ್ಲಾಯಿತು, ಆಮೇಲೆ ಅವರ ಪ್ರಸಿದ್ಧ ಏಕಾಂಕಿಗಳು ಯಾವುದು, ಜೀವನಿ ಯಾವುದು, ಉಪನ್ಯಾಸ ಯಾವುದು, ಕಹಾನಿ ಸಂಗ್ರಹಗಳು, ಎರಡೆರಡನ್ನಾದ್ರೂ ನೀವು ನೆನಪಲ್ಲಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಸೊ ಇನ್ಕಿ ಮೃತ್ಯು ಕಬ್ ಹುಯಿ, ಇವರ ಮರಣ ಯಾವಾಗ ಆಯಿತು ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. 2009ರಲ್ಲಿ ಇವರು ತೀರ್ಕೊಳ್ತಾರೆ, ನಿಧನ ಹೊಂದುತ್ತಾರೆ. 1912ರಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ 2009ರಲ್ಲಿ ತೀರ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಅಷ್ಟರ ನಡುವೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನ ನಮ್ಮ ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯ ಇದರಲ್ಲಿ ಭಂಡಾರವಾಗಿ ಕೊಟ್ಟು ಕೊಡುಗೆಯಾಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡಾಯ್ತು ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ. अब देखते जाएंगे पाठ के आशय को. तो पाठ का आशय क्या है देखेंगे. बच्चों, यहाँ पर हम देखते हैं इस पाठ के आशय के बारे में क्या है. यहाँ पर दिया गया है आशय. यह एक पौराणिक एकांकी है. भीम के द्वारा बकासुर का वध. ಇದು ಒಂದು ಪೌರಾಣಿಕ ಕಥೆ ಅಥವಾ ಏಕಾಂಕಿಯಾಗಿದೆ, ಒಂದು ಅಂಕದ ನಾಟಕವಾಗಿದೆ. ಇದು ಏನಪ್ಪ, ಏನ್ ತಿಳಿಸುತ್ತೆ ನಮಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಭೀಮನಿಂದ ಬಕಾಸುರನ ವಧೆ ಯಾವ ರೀತಿ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ತಿಳಿಸುತ್ತೆ. इस एकांकी का कथा सार है दानवता पर मानवता की जीत. दानव इसका अर्थ होता है राक्षस. मानव का अर्थ होता है मनुष्य, है ना. तो दानवता पर राक्षस और मनुष्यों के बीच में जो मनुष्यत्व ही जीतता है, उसके बारे में ये पाठ है, एकांकी है. जीत यानी गेलु, और अच्छाई के सामने बुराई की हार इस एकांकी का संदेश है. ನೆನಪಿಟ್ಕೋಬೇಕು, ಭೀಮ और ರಾಕ್ಷಸ್ ಕಥೆಯ ಅಥವಾ ಏಕಾಂಕಿಯ ಒಂದು ಸಂದೇಶ ಅದು ಏನ್ ಕೊಡುತ್ತೆ ನಮ್ಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಬುರಾಯಿ ಪರ್ ಸಚ್ಚಾಯಿ ಕಿ, ಅಂದ್ರೆ ಕೆಟ್ಟದರ ಮೇಲೆ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಗೆಲುವಾಗತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. ಅಂದ್ರೆ ಒಳ್ಳೆಯ ವಿಷಯಗಳ ಎದುರುಗಡೆ ಈ ಸುಳ್ಳು ವಿಷಯಗಳು, ಕೆಟ್ಟ ವಿಷಯಗಳು ಯಾವತ್ತೂ ಸರಿಸಮಾನವಾಗಿ ನಿಲ್ಲಲಾರವು. ಅಂದ್ರೆ ಸತ್ಯವೇ, ಒಳ್ಳೆಯದೇ ಗೆಲ್ಲೋದು, ಧರ್ಮವೇ ಗೆಲ್ಲುತ್ತೆ. ಮತ್ತೆ ಮಾನವ ಮತ್ತು ದಾನವನ ನಡುವೆ ಮಾನವನೇ ಶ್ರೇಷ್ಠ ಅನ್ನೋದನ್ನ ಇಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವನ ರಾಕ್ಷಸ ಬುದ್ಧಿಯನ್ನ ಗೆದ್ದು ತೋರಿಸುವುದು, ಅಂದ್ರೆ ಮನುಷ್ಯತ್ವವನ್ನ ಮೆರೆಯುವ ಬಗ್ಗೆ ಈ ಏಕಾಂಕಿ ನಮಗೆ ತಿಳಿಸಿಕೊಡ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. तो हम यहाँ पर
देखते जाएंगे क्या है इस एकांकी भीम और राक्षस। इसमें कुछ पात्र हैं। क्या है? कुछ पात्र हैं, उनको हम देखेंगे। पात्र परिचय। तो पात्र परिचय में हम देखेंगे, पहला एक पात्र है ब्राह्मण। ब्राह्मण यानी घर का मालिक। ब्राह्मण इदाने ಅವನು ಮನೆಯ ಮಾಲೀಕ। उसके बाद एक ब्राह्मणी है। ये क्या है? ब्राह्मण की पत्नी। कौन है? ब्राह्मण की पत्नी। तो और एक पात्र है कुंती। क्या है? कुंती, भीम की माता। ಇವಳು ಯಾರು? ಕುಂತಿ ಯಾರು? ಭೀಮನ ತಾಯಿ। उसके बाद भीम, सेम उल्टा, भीम कुंती का पुत्र। नेक्स्ट वन पात्र है बकासुर। बकासुर यानी राक्षस है। ಇವಿಷ್ಟು ಪಾತ್ರಗಳನ್ನ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಇಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು। ಹೌದಾ? ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ ಏನೇನಿದೆ ಈ ಪಾತ್ರಗಳು, ಯಾವ ರೀತಿ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಪಾತ್ರಗಳನ್ನ, ಕ್ಯಾರೆಕ್टर ಅನ್ನ ನಿರ್ವಹಿಸ್ತವೆ ಅಂತ। मुझे लगता है आप लोगों ने इस बकासुर की कहानी को या छोटे नाटक के रूप में हो, एक वीडियो चित्र के रूप में हो, आप लोगों ने देखा होगा, है ना? मुझे लगता है बकासुर नाम आप लोगों ने सुना है। ठीक है, सुना। मैं अगली अवधि में क्या करती हूँ, इस पाठ के बाद यानी पाठ को सुनने के बाद इस कथा को वीडियो चित्र को मैं दिखाने की कोशिश करती हूँ, क्योंकि पाठ पढ़ने के बाद आप इसे देखते हैं तो ठीक है, आपको पूर्ण रूप से इस कथा को, एकांकी के बारे में समझ में आ जाएगा और अपने मन में भी रहेगा। तो ठीक है बच्चों, अब शुरू करेंगे इस कहानी को। तो क्या है कहानी देखेंगे। यहाँ पर अभी एकांकी शुरू होती है तो स्टेज पर एक वातावरण यानी उसका जो माहौल होता है निर्माण होता है। तो किस प्रकार है स्टेज में माहौल देखते जाएंगे। मंच पर एक मकान के आंगन का दृश्य। मंच यानी यहाँ पर मंचाला मध्य मंच का अर्थ होता है वेदिके। स्टेज ಹಿಂದಿ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಲ್ಲಿ ನೀವು ಸ್ಟೇಜ್ ಅಂತ ಕರೀತೀರಲ್ವಾ। ಈಗ ನಾಟಕಕ್ಕೆ ಸ್ಟೇಜ್ ಹಾಕಿರ್ತಾರೆ ನೋಡಿದಿರ್ತಾನೆ, ಆ ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಹೇಗಿದೆಯಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದು ಮನೆಯ ಅಂಗಳದ ದೃಶ್ಯವನ್ನ, आंगन का दृश्य हम उस पर देखते हैं। तो गरीब ब्राह्मण का घर है। ಅದು ಏನಪ್ಪ, ಯಾರ ಮನೆಯಪ್ಪ ಅಂದ್ರೆ मैंने लिखा है एक कैरेक्टर है। कौन है? ब्राह्मण। वो कौन सा ब्राह्मण, कैसा ब्राह्मण है? वो गरीब है, ಅವನು ಬಡ ಬ್ರಾಹ್ಮಣ। ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಯಾವ ಒಂದು ಇದರಿರುತ್ತೆ ವಾತಾವರಣ, ಬಡ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮನೆಯ ಸೀನರಿಯನ್ನ ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ। तभी सभी यहाँ पर रो रहे हैं, चारों ओर उदासी है। उस ब्राह्मण के घर में सभी क्या कर रहे हैं? रो रहे हैं। तो क्यों रो रहे हैं देखते जाएंगे। पर्दा उठने पर लोग रोते रोते बात कर रहे हैं। आवाज सुनाई दे रही है। ब्राह्मण का घर का जो चित्र है उसके आगे यानी अंदर से वो क्या सुनाई दे रहा है, एक आवाज सुनाई दे रही है। वैसे ही पर्दा उठता है, सभी रो रहे हैं। तो कैसे रो रहे हैं, क्यों रो रहे हैं, इसे जानना जरूरी है।
तो दृश्य यहाँ पर शुरू हो जाता है। पहला दृश्य कहाँ से प्रारंभ हुआ, मैं प्रश्न पूछती हूँ, तब उत्तर देना होगा। पहला दृश्य एक मंच पर एक गरीब ब्राह्मण का घर और घर के मकान का दृश्य है, और उस मकान के अंदर कुछ शब्द यानी ध्वनि सुनाई देती है। पर्दा उठते ही क्या हो जाता है, सभी रोने लगते हैं। तो कौन रोते हैं, क्यों रोते हैं, उस ब्राह्मण के घर में देखेंगे। ठीक है बच्चों, तो हम अभी देखते जाएंगे ब्राह्मणी कौन है यहाँ पर। ब्राह्मणी ठीक है, इस घर के गरीब ब्राह्मण की पत्नी है वो, होगा ब्राह्मण ना पत्नी ब्राह्मणी। तो वो क्या बोलती है देखेंगे, रोते हुए कह रही है। क्या कहती है, मैं कहती हूँ, वो रो रही है और कह रही है, मैं कहती हूँ तुम मुझे जाने दो, बच्चे तो अब बड़े हो गए हैं, मैं कहती हूँ मुझे जाने दीजिए, बच्चे तो अभी क्या है, बड़े हो गए हैं, तो उन्हें संभालने में कोई कठिनाई नहीं होगी। देखिए मुझे जाने दीजिए, क्योंकि अभी बच्चे बड़े हो गए हैं, इसीलिए मुझे जाने दीजिए। इनको संभालने में, किनको, बच्चों को संभालने में आपको कोई कठिनाई नहीं होगी, मुझे जाने दीजिए। ऐसा रोते हुए कह रही। कौन, ब्राह्मणी कौन है, हाँ ब्राह्मण की पत्नी है। तो रोते हुए कह रही है, मैं हंसते हुए कह रही हूँ, है क्या, ऐसा नहीं है। वो रोती है, किस प्रकार एक करके दिखा सकते हैं बच्चों, आप भी इस एकांकी को दृश्य के माध्यम से आप प्रकट कर सकते हैं, है ना। देखो मुझे जाने दीजिए, बच्चे बड़े हो गए हैं, संभालने में कोई कठिनाई नहीं होगी, मुझे जाने दीजिए, ऐसा रोते हुए वो बोल रहे हैं। ठीक है, तो तब ब्राह्मण उत्तर देता है, क्या बोलता है देखेंगे, नहीं नहीं तू कैसे जा सकती है। वो कहते हैं नहीं इला इला तुम कैसे जा सकती है, तू कैसे जा सकती है, इला इला ನೀನು ಹೇಗೆ ಹೋಗಕ್ಕಾಗುತ್ತೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। तू चली जाएगी तो घर में क्या रहेगा, ಎಂತ ಮಾತು ನೋಡಿ, ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀನೇ ಹೊರಟೋದ್ರೆ ಮನೇಲಿ ಏನು ಉಳಿತು ಅಂತ। यहीं पर पता चलता है एक घर के लिए स्त्री का यानी स्त्री की महत्ता को यहाँ बता रहा है। आप तुम चली जाती हो तो इस घर में कुछ न बचेगा ही नहीं, ನೀನಿದ್ರೆ ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಡತಿ ಇದ್ದರೆ ಮಾತ್ರ ಅದು ಮನೆ ಅಂತ ಅನ್ಸ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ನೀನೇ ಹೊರಟೋದ್ರೆ ಈ ಮನೆಯ ದೀಪ ಇದ್ದಂಗೆ ನೀನು, ಈ ಮನೆಯ ಬೆಳಕಿದ್ದಂಗೆ, ನೀನೇ ಹೊರಟೋದ್ರೆ नहीं ऐसा बोल रहा है कौन, ब्राह्मण। क्या बचेगा, क्या रहेगा, ये उड़पड़ते हैं। बच्चे अभी इतने बड़े कहाँ हैं, तुम कह रही हो बच्चे बड़े हो गए हैं, तो इतने बड़े भी कहाँ हो गए हैं, ತುಂಬಾ ದೊಡ್ಡವರೇನಾಗಿಲ್ವಲ್ಲ, ಅವರು ಇನ್ನೂ ಸಣ್ಣವರೇ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ। फिर बेटी का विवाह भी करना है, फिर क्या करना है, अपने बेटी है, एक बेटी है, उसका विवाह शादी भी करना है। तो नहीं मैं ही जाऊंगा, तुम ही चली जाती हो तो यहाँ पर क्या बचेगा, क्या रहेगा, बच्चे कहाँ इतने बड़े हो गए हैं, फिर बेटी की शादी भी करनी है, नहीं मैं ही जाऊंगा ಅಂತ ಯಾರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ। ಅವನು ಕೂಡ ಒಂದು ದುಃಖದ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಯಾರಿಗೆ, ಬ್ರಾಹ್ಮಣಿಗೆ। ಆಗ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾಳೆ, ಅಜ್ಜಿ तुम कैसे जाओगे, ನೋಡಿ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಒಂದು ಸಂಬಂಧ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಅಂತ। ಒಂದು ಮನೆಗೆ ಇವಳು ಬೆಳಕಾದ್ರೆ ಅವನು ಒಂದು ಸೂರ ಆಗಿರ್ತಾನೆ, ಹೌದಾ, ಆ ಸೂರಿನಡಿಯಲ್ಲಿ ತಾನೇ ಬೆಳಕಿರ್ಬೇಕು। ಹಾಗಾಗಿ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ಅವನ ಪತ್ನಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಇಲ್ಲ आप जले जाएंगे तो इस घर में क्या रहेगा ಅಂತ ಅವಳು ಹೇಳಿದ್ರೆ ಅವನು ಹಾಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ। ಅಂದ್ರೆ ಇಬ್ರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್, ಯಾಕಂದ್ರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಮಗಳಿದ್ದಾಳೆ, ಮದುವೆ ಮಾಡಬೇಕು, ಇಬ್ರು ಇದ್ರೆ ಮಾತ್ರ ಈ ಒಂದು ಜೀವನದ ರಥದ ಬಂಡಿ ಮುಂದೆ ಹೋಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ, ನೀವು ಬೇಡ ಕಣ್ರಿ ನಾನೇ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಅವಳು ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ। तुम चले गए तो
घर का सहारा ही चला जाएगा. ಸಹಾರ ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಹೇಳ್ತೀರಾ, ಮನೆಯ ಸಹಾರ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳ್ಬೋದು, ಈ ಮನೆಯ ಒಂದು ಸಹಾರ ಈ ಮನೆಗೊಂದು ಪಾಯ ಇದ್ದ ಹಾಗೆ, ಅಥವಾ ಏನ್ ನೀವು ತಿಳ್ಕೊಳ್ತೀರ, ನೀವೇ ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ಇದನ್ನ ಮುನ್ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗೋರು ಅಂತ ಹೇಳಿ ಅದರ ಸರಿಯಾದ ಅರ್ಥವನ್ನ ನಾನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ತೀನಿ ನಿಮಗೆ ಶಬ್ದದ ಅರ್ಥ. ತೋ ಈ ಮನೆಯ ಒಂದು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸಂಭಾಳಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗೋರೆ ನೀವು ಅಂತ ಹೇಳಿ ತಿಳಿಸಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನೀನು ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ ಹೇಗಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವಳು ಹೇಳ್ತಾರೆ. नहीं मैं ही जाऊंगी, नहीं नहीं आप मत जाइए, मैं ही जाऊंगी, ನಾನೇ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ತಿಳಿಸಿ ಹೇಳ್ತಾರೆ. तो उसके बाद लड़की, ये दोनों अपने अपने बीच में वार्तालाप करते हैं. बीच में लड़की बोलती है, क्या बोलती है तो देखेंगे. माँ न तुम जाओगी और न पिताजी को जाने देगी. ಅಂದ್ರೆ ನೀನು ಹೋಗಂಗಿಲ್ಲ ಮತ್ತೆ ಅಪ್ಪಂಗೂ ಹೋಗಕ್ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ मैं जाऊंगी, तुम भी नहीं जाओगी और पिताजी को भी नहीं जाने दोगी. मैं जाऊंगी, ನಾನು ನಿಮಗೂ ಹೋಗಕ್ ಬಿಡಲ್ಲ ಮತ್ತೆ ಅಪ್ಪಾಜಿಗೂ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ, ನಾನು ಹೋಗ್ತೀನಮ್ಮ ಅಂತ ಮಗಳು ಹೇಳಿದ್ರು. ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಒಂದು ಪರಿವಾರ ಅಂದಾಗ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೂಡ ಒಂದು ಸರಪಳಿ ಇದ್ದ ಹಾಗೆ. ಆ ಒಂದು ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಒಂದೇ ಒಂದು ಕೊಂಡಿ ಕಳಚಿದ್ರೂ ಸಹ ಅದು ಏರುಪೇರಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆಯನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ. ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಮಗಳು ಏನ್ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಅಪ್ಪ ನೀನು ಹೋಗ್ಬೇಡ, ಅಮ್ಮನಿಗೂ ಹೋಗಕ್ ಬಿಡೋದಿಲ್ಲ, ನಿನಗೂ ಹೋಗಕ್ ಬಿಡೋದಿಲ್ಲ, ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಎಲ್ಲಿಗೆ, ಯಾಕೆ ನೋಡು. ತೋ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಅವಾಗ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಮೇರೆ रहते मेरे बच्चे मरने को जाए. ನಾನಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಸಾಯೋದಕ್ಕೆ ಹೋಗೋದಾ ಅಂತ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾಳೆ. ನೋಡಿ ಹೆಂಗಿದೆ ಮಾತು. ತಾಯಿ ಅನ್ನೋಳು ತನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ಏನು ಮಾಡಕ್ ಬೇಕಾದ್ರು, ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಕುಟುಂಬಕ್ಕೋಸ್ಕರ, ತನ್ನ ಪರಿವಾರಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವಳು ಏನ್ ಮಾಡಕ್ ಬೇಕಾದ್ರೂ ಸಿದ್ಧವಾಗಿರ್ತಾಳೆ. ನಾನಿರುವಾಗ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಸಾಯೋದಕ್ಕೆ ಹೋಗೋದಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಇನ್ನೊಬ್ರಾದ್ರೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಹೇಳಿ, ಯಾರೋ ಒಬ್ರು ಹೋಗ್ಲಿ ಬಿಡು, ನಾನು ಅನ್ಕೊಂಡ್ರೆ ಸಾಕು ಅನ್ನೋ ಮನೋಭಾವನೆ ಬರಬಹುದು. ಆದ್ರೆ ತಾಯಿ ಆದವರು ಯಾವತ್ತೂ ऐसा नहीं कहती है ना बच्चों. तो इसीलिए मैं होते हुए बच्चे मरने के लिए जाने दूंगी क्या, नहीं ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. उसके बाद भगवान मैंने ऐसा क्या पाप कर लिया, ಅಂದ್ರೆ ಯಾವ ಪಾಪ ಮಾಡಿದ್ದೆ ನಾನು, ಈ ತರಹದ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮ್ಮನೇಲಿ ಬಂದಿದೆ ಅಂತ जोर से रोती है. सब रो पड़ते हैं. तभी सहसा बाहर से कुंती और भीम आते हैं. ಈ ತರಹ ಮೂವರು ಅಳ್ತಿರ್ತಾರೆ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅಯ್ಯೋ ದೇವ್ರೆ ಎಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನನ್ ತಂದ್ಬಿಟ್ಟೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ತಾಯಿ ಗೋಳು ಪಡ್ತಾ ಇರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಕುಂತಿ ಮತ್ತು ಭೀಮ ಇವರ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತೆ. तो उसके बाद हम देखते जाएंगे ये कुंती और भीम उनके साथ किस प्रकार बात करते हैं, क्या बातचीत चलती है. कुंती, क्या बात है, इವರು ಅಳ್ತಿದಾರಲ್ಲ, ये रो रहे हैं, इनको देखकर वो पूछती है क्या बात है, क्या हुआ है, ऐसा पूछती है. तुम सब क्यों रो रहे हैं, ಯಾಕೆ ನೀವು ಅಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಏನು ವಿಷಯ ಹೇಳಿ ಅಂತ ಕುಂತಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಭೀಮ್, ಕಹಾ ಜಾನಾ ಹೈ ತುಮ್ಹೆ, ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗಿದೆ ನಿಮ್ಗೆ ಅಂತ ಯಾರು ಕೇಳ್ತಾರೆ, ಭೀಮ ಕೇಳ್ತಾನೆ. क्या विपदा आ पड़ी है, विपदा का अर्थ होता है मुसीबत, ತೊಂದರೆ, ಸಂಕಷ್ಟ, ಏನು ಎದುರಾಗಿದೆ ನಿಮಗೆ, ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗಿದೆ, हमें थोड़ा बता दीजिए, कहाँ जाना है ಅಂತ ಭೀಮ ಕೇಳ್ತಾನೆ. उसके बाद वह कहती है, तो कुंती कहती है, अरे भाई हुआ क्या, कुछ बताओ. कोई नहीं बोलेगा, उसी तरह रोते रहते हैं. ये नहीं, क्या हुआ बताइए, क्यों अपने आप आपस में रो रहे हैं, कहाँ जाना है, कैसी मुसीबत आ पड़ी है, कौन सी विपदा आ पड़ी है,
कहते हैं तो हमें पता चलेगा ना। आप कुछ भी नहीं कह रहे हैं, सिर्फ रो रहे हैं, ऐसा क्यों कर रहे हैं? क्या भाई, क्या बात हुई है बताओ. ಒಬ್ಬ ನೋಡಿ, ಯಾರೇ ಆಗ್ಲಿ ನಾವು ಕಣ್ಣೀರು ಹಾಕ್ತಾ ಇರುವಾಗ ಬಂದು ನಮ್ಮನ್ನ ಸಮಾಧಾನ ಪಡಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವರು ನಮ್ಮ ಪಾಲಿಗೆ ಒಂಥರ ದೇವರ ಸರಿ ಸಮಾನ ಅಂತಾನೆ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. ಹಾಗೇನೆ ಇಲ್ಲಿ ಇವರ ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ಯಾರು ಈ ಬ್ರಾಹ್ಮಣನ, ಬಡ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಕುಟುಂಬದ ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ಈ ಕುಂತಿ ಮತ್ತು ಭೀಮ ಬಂದು ಅವರ ನೋವಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸುತ್ತಾ ಕೇಳ್ತಾರೆ, ಕ್ಯಾ ಹುआ है अब बता दीजिए, तो पहले बताते हैं तो हमें पता चलेगा ना क्यों रो रहे हैं, कहाँ जाना है ಅಂತ. ನೀವು ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಿದ್ದೀರಾ, ಏನು ಅಂತ ಹೇಳಿ ನೀವು ಹೇಳಿದ್ರೆ ತಾನೇ ನಮ್ಗೆ ಅರ್ಥ ಆಗಬೇಕು. ನೀವು ಹೇಳ್ದೆ ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಏನು ಹೇಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆಗ ಭೀಮ ಹೇಳ್ತಾನೆ, ಹಾ ಹಾ ರೋನಾ ಬಂದ್ ಕರೋ ಅವ್ರ ಬಾತ್ ಬತಾವು, ನೀವೇನ್ ಮಾಡಿ ಅಳೋದನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಿ. ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಧ್ವನಿ ಕೂಡಿಸ್ತಾನೆ ತಾಯಿ ಜೊತೆಗೆ, ರೋನಾ ಅಭಿ ಬಂದ್ ಕರ್ ದೀಜಿಯೆ, ಕ್ಯಾ ಬಾತ್ ಹೈ ಮುಜೆ ಬತಾಯಿಯೇ. ನೋಡಿ, ಅವನು ಎಲ್ಲವನ್ನೂ ಎದುರಿಸುವ ಶಕ್ತಿಯನ್ನ ಹೊಂದಿದ್ದಾನೆ. ಏನೇ ಬರಲಿ, ಏನ್ ಹೇಳಿ, ಎಷ್ಟು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಕೇಳ್ತಾನೆ, ಏನ್ ಹೇಳಿ, ಏನ ಮದ್ದು, ಅಳೋದನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಿ, ಏನಾಗಿದೆ ಅಂತ ನಮಗೆ ತಿಳಿಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅವಾಗ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ, बात क्या है, मेरा भाग्य फूट गया. ವಿಷಯ ಏನಂತ ಹೇಳಿ, ನನ್ನ ಭಾಗ್ಯನೇ ಫೂಟ್ ಗಯ, ನಂದು ದುರ್ವಿಧಿ ಕಾಡ್ತಾ ಇದೆ, ದುರ್ಭಾಗ್ಯ ನಂದು, ಏನ್ ಮಾಡಲಿ ಅಂತ. इसमें कहना, इससे कहता रहा, चल इस एक छत्र नगरी को छोड़कर नहीं कहीं और चले, पर यह तो यही की मिट्टी में ऐसा रम गई है कि जाने का नाम नहीं लेती, मेरा तो बुलावा आ गया ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಏನ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಆದರೂ ನೇರವಾಗಿ ವಿಷಯವನ್ನ ಹೇಳಲ್ಲ. ಏನಂತ ಹೇಳ್ತಾನೆ, देखिए इसको मैं कहता हूँ, किसे, ब्राह्मणी को, मेरी पत्नी को कहता हूँ, चलो इस गांव में रहना ही नहीं, कहीं और चले जाएंगे. ऐसा वो कहने पर भी ये इतना इस मिट्टी में रम गई है कि रमने का अर्थ होता है मग्न होना, तल्लीन होना. ಈ ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಸಮ್ಮಿಳಿತ ಹೊಂದುವುದು ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ. ಇದರಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಬೆರೆತು ಹೋಗಿದ್ದಾಳೆ ಅಂತ, ಏನು ರಂಜಾನ ಹೇಳಿ ಬೆರೆತು ಹೋಗುದು. ಇತ್ನಾ ರಮ್ ಗಯಿ है कि यहाँ से वो नहीं आने वाले, ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿಂದ ಎಷ್ಟೇ ಕಷ್ಟ ಬಂದ್ರು ಈ ಮಣ್ಣನ್ನ ಬಿಟ್ಟು ಬರೋದಕ್ಕೆ ನನ್ನ ಪತ್ನಿ ತಯಾರಿಲ್ಲ, ಎಷ್ಟು ಹೇಳ್ತೀನಿ ನೋಡಿ ಅಂತ. ಅವರಿಗಾದ್ರೂ ಏನ್ ಅರ್ಥ ಆಗ್ಬೇಕು, ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಾನೇ ಅರ್ಥ ಆಗ್ಬೇಕು. ಇವರ ಕಷ್ಟವನ್ನೇ ತೋಡ್ಕೊಳ್ತಿದ್ದಾರೆ ಹೊರತು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನು, ಯಾಕೆ ನಾವು ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗಿದೆ ಅನ್ನೋ ಕರೆಕ್ಟ್ ಆದ ರೀಸನ್ ಅನ್ನ ಅವರು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅವರಿಗೆ ವಿಷಯ ಇನ್ನೂ ತಿಳಿದಿಲ್ಲ. तो अगली जो अवधि में हम विषय क्या है, ये सभी कुंती और भीम के सामने ये ब्राह्मण के, यानी गरीब ब्राह्मण के घर की पत्नी और जो ब्राह्मण इसे कह देते हैं या नहीं, इसे हम अगली कक्षा में अवधि में हम देखेंगे. यहाँ तक जो मैंने इस पाठ के बारे में समझाया, मैं समझती हूँ आपको याद हुआ है, समझ में आया है. ऐसा समझते हुए धन्यवाद समर्पण करती हूँ. धन्यवाद.